आखाती देशामधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये पेट्रोल डिझेल मिळणार नाही अशी अफवा पसरली। त्यामुळे संभाजीनगर शहरातील सगळ्याच पेट्रोल पंपांवर मागील 3 दिवसांपासून मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत। संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपांवर रात्री उशिरापर्यंत तर सकाळी पहाटेपासूनच नागरिक वाहनांच्या रांगा लावत आहेत। ही गर्दी कमी होण्यासाठी प्रशासनानं 200 रुपये टू व्हीलर आणि 2000 रुपये फोर व्हीलरसाठी एवढेच इंधन द्यावं असा निर्णय घेतलेला आहे। त्यानंतर देखील नागरिकांची गर्दी कमी होताना दिसत नाही आणि या गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करुळे यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा दिसत आहेत। मी यावेळेस संभाजीनगरच्या एका पेट्रोल पंपवर आहे। आम्ही तुम्हाला दृश्यातनं दाखवतोय की आज सकाळपासून सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा आहे। फक्त दुचाकी स्वार नाही तर कारची सुद्धा रांग आहे, शालेय बसची सुद्धा आपल्याला रांग दिसते। आता स्कूल बसेस सुद्धा मोठ्या प्रमाणात आता डिझेल भरण्याच्या या गर्दीत सहभागी झाले असल्याचं चित्र आहे। त्यामुळे पेट्रोल पंपावर वाद होत आहे। त्यामुळे आता पेट्रोल पंपांवर बघतो आपण बॅरिकेडिंग करण्यात येते, अगदी लोकांना थोड्या प्रमाणात पेट्रोल पंपावर सोडण्यात येते। बाकी या सर्व रांगा आता रस्त्यावर आल्या आहेत आणि जवळपास संभाजीनगरच्या सर्वच पेट्रोल पंपांवर अशा पद्धतीची गर्दी दिसते। नागरिकांना वारंवार प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की अशा पद्धतीनं गर्दी करू नका, पिंबलक साठा आहे, मात्र तरी सुद्धा नागरिक गर्दी करताना दिसत आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं आता दुचाकी स्वारांना 200 रुपयाचं पेट्रोल मिळेल तर कार चालकांना फक्त 2000 रुपयाचं पेट्रोल आणि डिझेल मिळेल अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे। मात्र या निर्णयानंतरही संभाजीनगरमध्ये सर्वच ठिकाणावर अशा पद्धतीनं पेट्रोलच्या रांगा आहे। फक्त याच रांगा नाही तर रिक्षामध्ये जो LPG भरला जातो त्याच्या सुद्धा मोठ्या रांगा छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसत आहे। थोड्याच वेळापूर्वी सिडको भागामध्ये रिक्षा चालकांनी रास्ता रोको सुद्धा केला, LPG मिळत नसल्याची त्या सगळ्यांची ओरड होती। त्यानंतर पोलिसांना या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला आहे। पेट्रोल पंपवर जे वाद होत आहे त्यातही पोलीस हस्तक्षेप करत आहे। सातत्यानं प्रशासनाकडनं गर्दी करू नका अशा पद्धतीचं आवाहन होत आहे, मात्र नागरिक या आवाहनाला प्रतिसाद देताना दिसत नाही आहे आणि अशा पद्धतीनं पेट्रोल पंपावर सध्या तरी लांबच लांब रांगा दिसत आहे। यामुळं शहरातील 140 पेट्रोल पंपपैकी जवळपास 30 ते 40 पेट्रोल पंप पूर्णतः ड्राय झालेले आहे, कोरडे पडलेले आहे। नागरिकांनी गर्दी करू नये अशा पद्धतीचं प्रशासनाकडनं सातत्यानं आवाहन होत असल्याचं चित्र आहे, मात्र नागरिक तरी सुद्धा या पंपांवर इंधन भरण्यासाठी गर्दी करत असल्याचं चित्र आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करुळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।